पुढची बातमी पाहूया। तर राज्यात तापत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलंय। मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करतायत त्या आधी मान्य झाला असून 2017 मध्ये रक्ताच्या संबंधाबाबतचा कायदा फडणवीसांनी केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर 26 जानेवारीला वाशीतून जरांगे माघारी गेले। त्यांच्या मागण्या सरकारनं तेव्हाच मान्य केल्यानंतर जरांगे माघारी फिरले होते असंही यावेळेस पाटील यांनी म्हटलेलं आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा संपूर्ण दावा केलेला आहे, ही माहिती दिली आहे। त्यांची ही संपूर्ण मुलाखत लवकरच न्यूज 18 लोकमत वरती तुम्हाला पाहता येणार आहे। आता जो विषय महाराष्ट्रात चालू आहे, मराठा आरक्षण, कुणबी आरक्षण, या सगळ्या शिक्षण पद्धतीचा आणि या आरक्षणाची सांगड कशी काढणार? मुळात जे चाललं आहे ते आपापल्या राजकीय स्वार्थासाठी चाललं आहे। मगाच्या त्या एंट्रन्स एक्झामसारखं जर इंटरेस्ट असेल तर वेगळं आहे। म्हणजे समजा मी नाव नाही घेत, परंतु जे एक नेते CETसाठी गेले आठवडाभर आंदोलन करत आहेत, त्यांनी आमची अपॉइंटमेंट मागावी ना, आणि त्यांचं ह्यात काय सुधारणा करता येईल नावाचं जे नॉलेज आहे ते द्यावं ना आम्हाला। पण आम्हाला फक्त सरकार कसं अक्षम आहे दाखवायचं आहे। तसंच मराठा, जसं आत्ताचा जो मुद्दा आहे म्हणजे खूपच मोठा विषय आहे तो, पण आत्ताचा विषय मी एका मिनिटात सांगायचं झालं तर मराठा समाजाला म्हणजे प्रामुख्याने मनोज जरांगे पाटलाला मराठा समाजाला म्हणता येणार नाही, कारण सगळ्यांची ती डिमांड नाही आहे। त्यातल्या अनेकांचं तर म्हणणं आहे की बा आम्हाला आमचं मराठा स्टेटस टिकवायचं आहे, त्या खोलात मी जात नाही। मनोज जरांगे पाटलांना आता काय हवं आहे तर कुणबी नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळावं, ते मिळतं। सगळे सोयऱ्यांना पण पुढे सांगतो मिळावं, मिळतं, त्याच्या सगळे सोयऱ्यांना मिळावं, बरोबर। त्यांनीच ड्राफ्ट करून दिलेलं सगळे सोयऱ्याची अधिसूचना ही आता प्रोसेसमध्ये आहे, त्याने ड्राफ्ट केलेली आहे। मी रात्रभर जागा होतो, एकनाथजी रात्रभर जागे होते, आणि माझे भांगे म्हणून सेक्रेटरी जागे होते। 25 वेळा ड्राफ्ट बदलला गेला। आम्ही टायपिस्ट सहित रात्रभर जायला बदलला की एकमेकाशी डिस्कशन, ओके याला काय अडचण नाही, देऊन टाका, असं करत 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 ती अधिसूचना फायनल झाली, जी त्यांना मान्य झाल्यामुळेच ते परत गेले ना वाशीवरून। मग ती गव्हर्नमेंट प्रेसमध्ये छापावं लागते, ज्याला आपण गॅझेट करणं म्हणतो। 26 जानेवारीची सुट्टी होती, गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस पहाटे उघडला आम्ही आणि गॅझेट केलं। आता त्यातल्या एकन एक ज्या सगळे सोयऱ्यामध्ये त्याने आग्रह झालेल्या गोष्टी ह्या ऑलरेडी 2017ला देवेंद्रने केलेल्या रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाच्या कायद्यामध्ये एकन एक वाक्य आहे। माय चॅलेंज, काय चाललंय, कशासाठी आंदोलन चाललंय, आणि OBC सुद्धा का चाललंय? कारण 2017ला कायदा झाला ना की आता नवीन तुम्हाला काय प्रॉब्लेम मिळतो, आणि तुम्हाला हे तर मान्यच आहे ना की ज्याची कुणबी नोंद सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळणार। 17चा कायदा सांगतो की त्या कुणबी नोंद सापडलेल्याच्या सगळे सोयऱ्यांना, ज्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे त्याची, आणि ती मान्य आहे मनोज जरांगे पाटलांना, अधिसूचनेत आहे। 2017चा कायदा झाला की तुम्हाला मिळाली नोंद तर तुमच्या मुलाला वेगळं व्हेरिफिकेशन काढण्याची आवश्यकता नाही, तुमच्या पुतण्याला नाही, वगैरे वगैरे सगळे सोयऱ्याची व्याख्या ठरली। त्याला नाव दिलं देवेंद्रने रक्तसंबंध, ज्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने ठरवली आहे। तर तुम्ही जे मागताय ते 17ला दिलं आहे, आणि तुम्ही जी भीती दाखवताय तेही 17ला मिळालं आहे। मग आता कशासाठी भांडण चाललं आहे? तर भांडण आणि कन्फ्युजन म्हणजे हे, म्हणजे मी नवीन सांगतोय का, नेत्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या नेत्यांना माहिती आहे।